रोहा तालुका आणि परिसरातील किडनी विकार रुग्णांना डायलिसिस उपचाराकरता इतरत्र ठिकाणी जावं लागत होतं। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रोहा उपजिल्हा रुग्णालय डायलिसिस सेंटर उपलब्ध करून दिलाय। या डायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला असून आरोग्य विभागाला मशिनरी उपलब्ध करून देण्यात विलंब झाला, तरी या 3 महिन्यांमध्ये श्रीवर्धन, म्हसळा, रोहा आणि मानगाव येथे अतिरिक्त डायलिसिसचे 4 सेंटर 6 महिन्याच्या आत उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरलो। डायलिसिस सेंटर एक उत्कृष्ट आणि खऱ्या अर्थानं गरजेची सेवा आहे। ही सेवा रोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू होत असल्याचे मनस्वी समाधान आहे। ही सेवा रोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू होत असल्याचे मनस्वी समाधान असल्याचे नामदार आदिती तटकरे म्हणाल्या। 40 पैकी 12 पेशंट्स म्हणजे प्रायोरिटीने घेत असतात, म्हणजे तुमचं रजिस्टर मध्ये जे प्राधान्याने पहिले क्रमांक 12 असतील त्या 12 याच्यामध्ये ती सुविधा उपलब्ध होणार आहे। आणखीन आपण मशीन वाढवल्या की आणखीन त्याच्यामध्ये आपल्याला या रुग्णांना कव्हर करता येणार आहे, म्हणजे लांबचा प्रवास जो त्यांना करायला लागत असतो तो त्या निमित्ताने करावा लागणार नाही। या व्यतिरिक्त मला वाटते परिवहन विभागाने सुद्धा जे डायलिसिसचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी मोफत काही सुविधा असेल जाण्या येण्याची अशा काही सवलती त्या निमित्ताने दिलेल्या आहेत। त्यामुळे मला मनापासूनचं समाधान आहे की आज रोह्यामध्ये ही सुविधा उपलब्ध होत आहे। माझी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फक्त या ठिकाणी सूचना राहील की पुढच्या वेळेला ज्या वेळेला आरोग्य विभागाचा कुठलाही कार्यक्रम तालुक्यामध्ये असेल तर स्थानिक खासदार, मग लोकसभेचे असो राज्यसभेचे असो, स्थानिक आमदार, विधान परिषद असो किंवा विधानसभा असो किंवा जे काही राज्य शिष्टाचारानुसार असेल त्याची पत्रिका ही आपण तयार करावी। सुविधा ही निश्चितपणे उपयुक्त आहे आणि ही सुविधा चालू करण्यासाठी एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी किती कालावधीमध्ये प्रयत्नशील होते आणि किती वेळा याच्यामध्ये आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घेऊन आलेलो आहोत, तिथलं कामाची पाहणी केलेली आहे किंवा तिथलं इतर ज्या तुमच्या लागणाऱ्या सुविधा आहेत या सगळ्या बारकाईनं मी गेल्या जवळपास 1.5-2 वर्षाच्या कालावधीपासून त्या ठिकाणी पाहत होती। मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती, त्याच्यामध्ये 6-7 महिने आरोग्य विभागाला मशिनरी उपलब्ध करून देण्यामध्ये विलंब झाला, पण या 3 महिन्यामध्ये श्रीवर्धन, म्हसळा, माणगावचे ॲडिशनल आणि रोहा हे आपण 4 सेंटर्स या 6 महिन्याच्या आत हे आपण उपलब्ध करून देऊ शकलेलो आहोत। त्याच्यामुळे साधारणपणे एक अतिशय उत्कृष्ट आणि खऱ्या अर्थानं गरजेची ही सेवा आज आपण आपल्या रोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू करून दिलेली आहे। त्याच्यामुळे राज्य शिष्टाचार प्रोटोकॉलमुळे कुठेही त्याला एक नकारात्मक येता कामा नये याची दक्षता फक्त विभाग म्हणून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये घ्यायची। शेवटी एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जी मेहनत घ्यायची ती जो घेतो त्याला माहिती असतं की त्याच्या मागचे परिश्रम किती असतात आणि त्याची गरज किती असते। पण एखादा आरोग्य विभाग म्हणून आपण अधिकारी आहात, डॉक्टर्स आहेत, तिथं कर्मचारी आहेत, आपण पण आपल्या पद्धतीनं खूप मेहनत घेत असतात। आम्हाला शेवटी माहिती आहे की एक शासकीय रुग्णालय चालवणं ही काही तेवढी सोपी गोष्ट नाहीये। अपेक्षा भरपूर असतात लोकांच्या, स्थानिक नागरिकांच्या भरपूर असतात, प्रायव्हेट यांच्याकडनं कमी असतात पण शासकीय यांच्याकडनं जास्ती प्रमाणामध्ये असतात। मग या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने इथं सेवा देणं, आज जे तुमचे 40ची लिस्ट आहे त्याच्यामध्ये कुठेही पार्शलिटी न करता ज्या रुग्णांना पहिली गरज किंवा ज्यांनी आधी तुमच्याकडे जी त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यानुसार तुम्ही द्या। आमच्याकडचा पण कुठलाही राजकीय पदाधिकारी कधी कोणाला पहिलं द्या कोणाला दुसरं द्या यासाठी तुमच्याकडे कधी संपर्क करणार नाही। नीट नियमानुसार जे रजिस्ट्रेशन आहे त्यानुसार ही सेवा तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी। इथे जागेच्या नुसार आणखीन एक मशीन आणि आरोप आपल्याला त्या ठिकाणी बसवावा लागेल, तर त्याचाही आपण जर प्रस्ताव दिला तर यंदाच्या वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यांचा जो आमचा खासदार तटकरे साहेबांच्या माध्यमातून जो CSR फंड आहे त्याच्यातनं आम्ही आणखीन एक मशिनरी या ठिकाणी उपलब्ध करून देऊ डायलिसिसची, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक चांगली सुविधा ही त्या निमित्ताने उपलब्ध करून देता येईल। मी आरोग्य विभागाचे इथले सर्व डायलिसिस सेंटर ऑपरेट करणारे असतील त्यांनाही माझी या निमित्ताने विनंतीपूर्वक सूचना राहील, कुठेही याच्यामध्ये जरा काही अडचण आली तर तुम्ही लगेच आम्हाला संपर्क करून सांगा, कुठेही काही असेल, कारण ही सुविधा फार कालावधीनंतर सगळ्या स्थानिक नागरिकांच्या याच्यानी त्या ठिकाणी तयार झालेली आहे। त्याच्यामुळे आज भारतीय जनता पक्षाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, महायुतीच्या घटक पक्षाचे असतील,
सगळे लोकप्रतिनिधी आम्ही या ठिकाणी याच्यासाठी आग्रही होतो। एक आमदार म्हणून मी त्या ठिकाणी पुढाकारातून त्याच्यामध्ये प्रयत्न केला। आमच्याही पेक्षा जास्ती ज्यांना डायलिसिसची गरज आहे त्यांची इच्छाशक्ती आहे म्हणून आज हे डायलिसिस सेंटर हे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळते। त्याच्यामुळे चांगला पुढच्या कालावधीमध्ये विस्तारित डायलिसिस सेंटरचा कार्यक्रम हा आपण त्या ठिकाणी आयोजित करूयात। त्याचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवा, त्याला मंजुरी आम्ही महिन्याभराच्या आत त्या निमित्ताने उपलब्ध करून देतो। रोह्यामध्ये डायलिसिस मशीन श्रीवर्धनमध्ये डायलिसिस मशीन उपलब्ध झाल्या होत्या। आरो प्लांटसाठी फंड नव्हता जिल्ह्याकडे, आम्ही स्वखर्चाने मी आरो प्लांट तिथे लावून दिला आणि मी डायलिसिस मशीन तिथे चालू करून दिल्या। त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेही ज्याला तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे लागतात त्याच्यासाठी आपल्यालाही माहिती आहे की डीपीसीचा फंड यायला विलंब होतो, आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसतात। अशा वेळेला आपल्याला अर्जन्सीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काही अधिकार वापरून आम्हाला सार्वजनिक बांधकाम किंवा जिल्हा परिषद यांच्याकडून आमच्या ज्या काही अधिकारात आमचा जो काही कोटा असतो त्याच्यातनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतात। पण शेवटी मला आज एका गोष्टीचं समाधान आहे की ही सुविधा त्या निमित्ताने आपल्या इथल्या रुग्णांसाठी आणि नागरिकांसाठी उपलब्ध होते। माझी आपल्याला सूचना आहे की चांगल्या पद्धतीने ही सुविधा त्याचा वापर करा। तुमच्या इतर कक्षांपेक्षा हायजीन हे आपल्याला त्याच्यामध्ये जास्ती प्रमाणामध्ये लागत असतं। याला आरो यासाठी लागतं कारण ते त्यांच्या शरीरामध्ये डायरेक्ट जात असतं, म्हणून त्याला आरो प्लांट हा सर्वात महत्त्वपूर्ण त्याच्यामधला हा घटक असतो डायलिसिस सेंटरचा। त्याच्यामुळे इथं हायजीन इतर बाबी ह्या आपण सगळ्या त्या निमित्ताने हे कराव्या। तिथं एसीचा कक्ष यासाठी असतो कारण त्या मशीनची तिथला तो टेम्परेचरची त्या निमित्ताने ती गरज असते। आज राज्यामध्ये कुठल्याही क वर्ग नगर परिषदेची किंवा अ वर्ग नगर परिषदेची सुद्धा स्वतःची ब्लड बँक नाहीये। रोहा, अष्टमी शहर आणि नगर परिषद एकमेव आहे ज्यांची स्वतःची हक्काची ब्लड बँक ही त्या ठिकाणी आहे। आज आपण त्या ब्लड बँक साठी पण जवळपास 2.25 कोटीचा ऍडिशनल CSR फंड आपण मंजूर करून आणलाय। म्हणजे एखादा रुग्ण जर त्याला प्लेटलेट्सचीच गरज असेल तर त्याला फक्त प्लेटलेट्सच तिकडनं उपलब्ध होतील। एखाद्यामध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यानुसारच त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्या ठिकाणी उपलब्ध होईल। आणि त्याच्यामध्ये आपण जाण्या येण्यासाठी म्हणजे एखादा माणगावचा रुग्ण असेल आणि त्याला रक्ताची गरज असेल ब्लड बँक मधून तर त्याच्या नातेवाईकाला इथे येण्याची गरज लागणार नाही। त्यांनी ब्लड बँकला संपर्क केला तर तिथून ब्लड नेण्याची सुविधा वाहन सुद्धा आम्ही यंदाच्या CSR फंड मध्ये इन्क्लूड केलेला आहे। म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।